नमस्कार. चिंता काळजा कशा कमी कराव्यात या मालिकेतील हा दुसरा ऑडिओ. तसेच चला मित्रांनो, आयुष्य जगूया या मालिकेतील हा दुसरा भाग आहे. आयुष्याशी संबंधित विविध विषयांवरचे वैज्ञानिक उपाय समजून घेण्यासाठी आणि यापुढे येणारे ऑडिओ ऐकण्यासाठी या चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणाऱ्या प्रत्येक ऑडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल. या चॅनलवरील ऑडिओ ऐकण्यासाठी युट्यूबवर जाऊन सुभाष नागप लाईव्ह कोच मराठी शॉर्ट्स असे सर्च करा. परत एकदा रिपीट करतो, सुभाष नागप लाईव्ह कोच मराठी शॉर्ट्स असे सर्च करा, म्हणजे हे सगळे ऑडिओ आपल्याला ऐकायला मिळतील. तर मित्र हो, सुरू करूया आजचा ऑडिओ. आपल्या चिंता या जास्तीत जास्त भविष्याबाबतच्या असतात. माझे भवितव्य काय, माझ्या भविष्यात काय होईल, माझ्या मुलांचे चांगले होईल की नाही, माझी नोकरी टिकेल की नाही, मी आजारी पडलो तर काय होईल, अशा अनेक कारणांच्या चिंता आपल्याला सतावत असतात. पण थोडा वेळ थांबूया आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. आपण आज भविष्यातील ज्या चिंता करत आहोत तशा चिंता आपण भूतकाळातही त्यावेळच्या भविष्याबाबत केल्या नव्हत्या का? 10वीच्या परीक्षेच्या निकालाबाबत आपल्या चिंता होत्या की नाही? मी पास होईन की नाही, चांगले गुण मिळतील की नाही? 12वीच्या वेळी, पुढील शिक्षणाच्या वेळी असे झाले नव्हते का? पुढे नोकरी लागेल की नाही, मला चांगला जोडीदार मिळेल की नाही, योग्य वयात लग्न होईल की नाही, अशा कितीतरी चिंता आपण भूतकाळात अनुभवलेल्या आहेत. पण त्यातील किती चिंता खऱ्या ठरल्या? ज्या चिंतांमुळे आपण झोप गमावली, ज्या भविष्यासंदर्भात आपण अस्वस्थ झालो होतो, त्यातील बहुतेक गोष्टी प्रत्यक्षात आपण जशा कल्पना केल्या तशा घडलेल्या नाहीत. आपल्या अनेक चिंता या मेंदूने संभाव्य धोका गृहीत धरून तयार केलेले नकारात्मक अंदाज ठरतात. त्यावेळचे वास्तव ठरतात असे नाही. त्याच नियमाने आताही आपण जर कोणत्या कारणाने चिंतेत असू तर या चिंतांपैकी अनेक चिंता या आपल्या विचारांमधून निर्माण झालेल्या शक्यता असतात. जर भूतकाळातील अनेक चिंता या केवळ शक्यता आणि अंदाज निघाल्या तर त्याचप्रमाणे आपण सध्या भविष्याबद्दल जी चिंता बाळगतो तीही मेंदूने तयार केलेली एक शक्यता असू शकते, अंतिम सत्य नव्हे. कारण भूतकाळामध्ये आपण जितक्या चिंता केल्या तेवढे काहीही वाईट प्रत्यक्षात घडलेले नाही. आपण आपल्या आयुष्यातील घटना तपासून पाहिल्या तर हे स्पष्ट दिसेल. म्हणून स्वतःला बजावायचे, आज मी सुरक्षित आहे, मी कालही सुरक्षित होतो, तसाच मी माझ्या भविष्यातही सुरक्षित असणार आहे. मग एवढ्या चिंता करत बसण्याचे कारण काय? म्हणून आज चिंता करत बसण्यापेक्षा आज काम करत राहणे, कृती करत राहणे हा उत्तम पर्याय आहे. मित्र हो, भविष्याबाबत नुसत्या चिंता नको, आज काम करायला हवे, भविष्य आपोआप सुरक्षित होत जाईल. हा ऑडिओ जर आपल्याला उपयुक्त वाटला तर इतरांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये. धन्यवाद.